जल्लोष मोरयाचा 2016 जगाला दाखवूया आपल्या उत्सवाची शान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आहोत नांदेडमधील गणपती गल्लीमध्ये। या ठिकाणी आपण गणेश मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांचं थोडंसं मनोगत घेणार आहोत। आपण भेटूया। सर आपलं नाव? माझं नाव अमोल पाटील आहे। गाव सर आपलं? वाजेगाव। सर आपण इथे नेमकं कशासाठी म्हणजे कोणत्या कामासाठी? स्त्रीच्या स्थापनेसाठी। स्त्री स्थापनेसाठी। हे पूर्ण मंडळ तुमचंच आहे का दोन मंडळ वगैरे आहेत? नाही, एकटं माझं। अच्छा, एकटं मंडळ आहे। सर नेमकं वाजेगावमध्ये कुठे तुम्ही स्थापन करता? हनुमान मंदिर वाजेगाव। किती वर्षापासून करता? आमची स्थापना आहे 1969ची। आज किमान 48 वर्ष झाली। अच्छा, 48 वर्ष झाले। सर गणेश मूर्ती स्थापन करण्यामागची तुमची भावना काय? सगळ्यांना सुख समृद्धी देव आणि सगळे यशाच्या मार्गी लागू आणि जो समाज आहे तो एकत्रित येण्यासाठी। अच्छा, यावर्षी आपल्याला माहिती आहे की म्हणजे सरकारने लागू केले एक गाव एक गणपती अशी योजना लागू केली आहे, तर त्याच्याबद्दल यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। एक गाव एक गणपतीची भावना आहे ती खूप चांगली आहे आणि समाजकार्य जे होतं ते एकत्रित येऊन होतं आणि जो माणसामध्ये दुराभाव आहे तो एकत्रित येतो आणि स्त्रीच्या स्थापनेमुळं खूप उत्साह निर्माण होतो आणि जे युवा पिढी आहे ते एकत्रित येते। पण असं नाही जाणवत का म्हणजे एका गावामध्ये जर का जास्त मंडळ असलं तर आधी होतं ना, जेवढे जास्त गणपती राहिले तेवढं जास्त मजा करायची असं वगैरे? नाही, तसं काही नाही। आता युवा जो पिढी आहे ती वाईट मार्गाला लागली आहे आणि जे एक गाव एक गणपतीची संकल्पना आहे सरकारची ते चांगलं धोरण आहे आणि त्याच्यामुळं कसं आहे जे 4 गणपती बसायचे त्यांना बजेट पण कमी होतं आणि आता एक गाव एक गणपती असल्यामुळं कसं आहे खूप एकत्रित येतो समाज। अजून आणखी काही तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या मंडळाबद्दल? काही माहिती थोडीशी? मंडळ आमचं इतकं छान आहे की आमच्या गावामध्ये हिंदू जे संख्या आहे ते खूप फार कमी आहे आणि टोटल गाव मुस्लिम समाजाचं असून आज आम्ही 48 वर्षापासून जे एकत्रित करतो तर त्याच्यामध्ये आमचा काही दुराभाव नाही, पूर्ण एकत्रितपणे काम करतो। आणखी एकदा मंडळाचं तुम्ही नाव? श्री नवयोग गणेश मंडळ वाजेगाव। श्री नवयोग गणेश मंडळ यांच्याशी आपण आता बोललो आहे। पुढच्या गणेश मंडळाशी आपण बोलूया। धन्यवाद।